नमस्कार, मी तेजश्री. अ, एक दादांचा मला फोन आला आणि त्यांना दत्त महात्म्याबद्दल अ, जाणून घ्यायचं होतं. त्याची PDF पण मी त्यांना पाठवली, जी इंटरनेटवर अवेलेबल आहे. परंतु मला असं वाटतं की ही भाषा थोडीशी हायर लेवल ऑफ मराठी असल्यामुळे श्री वासुदेवानंद सरस्वतींची वाणी अशीच आहे. त्यामुळे ते समजण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यामुळे आज खास त्या दादांसाठी हा 34वा पूर्ण अध्याय मी वाचून त्याचा अर्थ महाराज जसा सुचवतील किंवा माझ्या मनात जी बुद्धी निर्माण होईल त्या पद्धतीने मी करणार आहे. तर आपण वाचूया 34वा अध्याय दत्त महात्म्य. तर आपण आज वाचत आहोत 34वा अध्याय दत्त महात्म्य. खरं तर मला श्रीपादशी वल्लभ चरित्र महाराजांचं आहे तेच कंटिन्यू करायचं आहे, पण ठीक आहे, जी सेवा महाराज देतात ती करावी लागते. त्यामुळे आपण पुढे जाऊया. अध्याय 34वा, पान नंबर 263, दत्त महात्म्य. हे लिहिलेलं आहे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी. त्यांना टेंभे स्वामी असं म्हणूनही ओळखतात. चला तर सुरुवात करूया. अध्याय 34वा. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्यासी सद्गुरु गुणराशी, हाती धरता शिष्यासी यत्ने तयासी तारितसे. तर याच्यामध्ये पहिल्या ओळीचा भावार्थ असा आहे की पहिल्यांदा तर श्री गुरु दत्तात्रेयाला नमन केलं आहे आणि गुरु शिष्यांना सांगतो आहे की सद्गुरू हा गुणराशी असतो. त्याच्यात गुण असतात. त्याच्यात गुणांच्या राशींनी तो भरलेला असतो. आणि त्याने जेव्हा शिष्याचा हात जेव्हा असा गुरु धरतो, आता अनेक गुरु आहेत, प्रत्येकाने पारखून निरखून घ्यावा, पण असा गुरु जेव्हा शिष्याचा हात धरतो त्यावेळेला तो भवसागर पार करण्यासाठी त्याला मदत करतो. यत्ने तयासी तारितसे. यत्न म्हणजे काय? प्रयत्नपूर्वक म्हणजे गुरुचं बळ हे शिष्याकडे जातं ज्या वेळेला गुरु त्याला दीक्षा देतो किंवा गुरु त्याची जबाबदारी घेतो त्यावेळेला. त्यामुळे तुम्ही जरी गुरु धारण केला असेल तर निश्चितच शास्त्रसंमत आहे ते गुरु काही करोत अगर न करोत हा विषयच नाही आहे. जर तुम्ही एखाद्याला गुरु धारण केला आणि तुम्ही त्यांना दक्षिणा दिली असेल तर तुमचा भार त्यांच्यावर गेलेला आहे. आणि जर असा सद्गुरू तुम्हाला कोणी भेटला तर तो निश्चितच तुम्हाला या भवसागरातून पार करेल. चला, पहिली ओवी झाली. स्वार्थी कळकळे माता, ती नोवे पुत्रा करता, शिष्याच्या हिता करता गुरुदेवता कळकळे. जशी आई आपल्या मुलाचं सुख व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं म्हणून तिला जी कळकळ लागलेली असते, तशीच कळकळ आपल्या सद्गुरूंना आपल्याविषयी लागलेली असते. किती काही करिता प्रश्न गुरुनो हे उदासीन, म्हणे कोणत्याही प्रकारे करून होवो समाधान शिष्याचे. म्हणजे कितीही प्रश्न शिष्याने करू दे, गुरुला कधीही त्याची उदासीनता येत नाही. त्याला त्याचा जर सद्गुरू असेल तर, मी पुन्हा सांगते, जर तुमचे सद्गुरू असतील तुम्ही कितीही प्रश्न करा, त्याला त्याचा कंटाळा येत नाही. आणि कुठल्याही प्रकाराने गुरु शिष्याचं समाधान करतो. हे गुरुची लक्षणं आहेत, ही सद्गुरूची लक्षणं आहेत. असा कृपाळू दत्त सांगे अलर्का हित, पुन्हा जोडोनी हात मदलसा सूत पुसत असे. आता अलर्क हा मदलसेचा सूत होता, म्हणजे मदलसाचा मुलगा होता. आता मदलसेचं चरित्र मी मध्ये सांगत नाही, ते नंतर कधीतरी बोलू. पण असा कृपाळू दत्त म्हणजे दत्त महाराज स्वतः अलर्काला हिताचे उपदेश करतायत आणि त्याच्यासमोर मदलसा सूत जो आहे, त्याचं नाव आहे अलर्क, हा हात जोडून उभा आहे. म्हणे श्री सद्गुरुनाथा, सिद्धी ज्या उद्देशीला आता, ज्याही जे ये योग भ्रंशता, त्या किती कशा असती. म्हणजे याच्या अगोदरच्या अध्यायात महाराजांनी सिद्धींविषयी सांगितलेलं आहे अलर्काला. पण अलर्का आता काय म्हणतोय की सिद्धी ज्या तुम्ही सांगितलेल्या आहेत, ज्याने योगाचा भ्रंश होतो, योग जो साधलेला असतो त्याचा भ्रंश होतो, सिद्धींच्या मागे लागायचं नसतं. सिद्धी आपोआप तुमच्याकडे येणार, हात जोडून उभे राहणार. पण त्याच्या मागे जर तुम्ही लागलात तर निश्चितच तुम्हाला पैसा पाणी सगळं मिळेल, तुम्ही त्या भावचक्रामध्ये अडकून जाणार सिद्धींच्या मागे लागल्यानंतर. त्यामुळे ते योगाची भ्रंश करतं. आणि त्या किती आणि कशा आहेत त्या मला सांगाव्यात असं दत्त महाराजांना अलर्काने विचारलेलं आहे. त्यांची लक्षणे कळतात, त्या ओळखूनी तत्वता मी सोडीन तत्वता, म्हणून मी पाहता
ठेवीपदी. त्याचं तर लक्षण सांगा तुम्ही. त्याचं लक्षण मला कळलं पाहिजे, तरच तर ते सिद्धी मी सोडून देईन आणि तुमच्या चरणी मी माथा ठेवीन, असं अलर्क सांगतोय. जर मी ओळखलंच नाहीत या सिद्धी आहेत, तर मग माझा चरणी तुमच्या माथा कसा राहील? मी भ्रमित होईन. त्यामुळे शिष्य बघा किती पटाईत आहे. दत्त महाराजांना प्रश्न विचारणारा त्याचा शिष्य आहे, तो पण किती पटाईत आहे. ऐकोनी शिष्याचे वचन. आता बघा हे दत्त महाराज काय करतात. ऐकोनी शिष्याचे वचन, होऊन या प्रसन्न, बोले अत्रिनंदन, म्हणे सावधान ऐकतू. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला कुठलाही जेव्हा आपण लग्न करतो त्यावेळेला आपल्याला म्हटलं जातं सावधान. का सावधान करतात? कारण पुढे ज्या गोष्टी तुम्हाला येणार आहेत त्या पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही सावधान राहा. तुम्हाला अलर्ट केलं आहे की संसार हा सुखाचा होईलच, सांगता येत नाही. त्यामुळे तुमचं कर्म तशी तुमची गती होणार आहे. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टी करताना आपल्याला म्हणतात सावधान. सावधान म्हणजे बी अलर्ट. पुढे काय होणार आहे त्याच्यासाठी तयार राहा. आणि सावधान होऊ नये, अलर्ट होऊ नये, पूर्ण माझ्याकडे कान देऊ नये, असं कोण म्हणतंय? अत्रिनंदन. अत्रिनंदन म्हणजे श्री दत्तात्रेय. पहिली अणिमा, दुसरी महिमा, तिसरी होय गरिमा, चौथी सिद्धी लघिमा, देह सिद्धी या 4, 5वी प्राकाम्य, 6वी इशिता सिद्धी, 7वी वशिता जाणं, 8वी बरवी विघ्न संपत्ती, 8वी हे. आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. सिद्धी तर त्यांनी सांगितलं, अणिमा, महिमा, गरिमा. बघा मी पुन्हा 1 2 3 4 प्रमाणे सांगते. पहिली अणिमा, दुसरी महिमा, तिसरी गरिमा, चौथी लघिमा, 5वी या देहसिद्धी आहेत. ओके, देहातील सिद्धी या 4. प्राप्ती 5वी, प्राकाम्य 6वी, इशिता 7वी, वशिता 8वी, अशा 8 सिद्धी त्यांनी सांगितल्या. बरवी विघ्न संपत्ती 8वी हे. आता पुढे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. विघ्न संपत्ती. विघ्न संपत्ती कशामधली? या सिद्धी काय आहेत? ठीक आहे, तुम्ही मदत करा लोकांची त्याच्यातून. प्राप्ती, पैसा कमवण्याचं पण अनेकांचं ते साधन आहे. सिद्धी वापरून अनेकांचे प्रश्न सुटतात, नाही त्याच्यात म्हणत नाही आहेत. पण ज्याला पुढे जायचं आहे, ज्याला भवसागर करायचं आहे, ज्याला दत्ताला गाठायचं आहे, त्याला या सिद्धींचा काही उपयोग होत नाही. ही विघ्न संपत्ती आहे. संपत्ती विघ्नाची संपत्ती आहे. पुढे जाण्याचा मार्ग ब्लॉक, कर्मात तुम्ही पुन्हा अडकणार. चला पुढचं. आपुल्या देहातून जे जे सूक्ष्म सूक्ष्म म्हणून अणूपर्यंत जाणं, शरीर आपले तसे करावे. जेवढे रूप पाहिजे तेवढे सूक्ष्मचिंतीजे, आपुले शरीर जे तेनेच होय तेवढा. कळलं? त्याच्यात काय म्हटलं आहे? आता ही 10वी ओळ आहे. जेवढं रूप तुम्हाला पाहिजे आपल्या देहातूनच होते, म्हणून म्हणते मी पिंडी ते ब्रह्मांडी आहे. आपल्या देहातून म्हणजे देहातच आहे सगळं. सूक्ष्म अणूपर्यंत जाणं. अणू आहेत ना, दिसत आहेत का? नाही दिसत आहेत, तरी पण विज्ञान त्यांना मानतंय. दिसले नाहीत तरी मानते. आणि आमच्या अध्यात्माला काय म्हणतात? हे अंधश्रद्धा. असं थोडी असतंय. तुम्ही ग्रंथ वाचा ना, असं नसतं. ही चिटिंग आहे. त्यामुळे चिटिंग करू नका तुम्ही. अणूला जर तुम्ही मानताय, त्याला जर तुम्ही ॲटॉमिक एनर्जीज त्याला जर तुम्ही स्थान दिलं आहे, तर आमचं अध्यात्म त्याच्यापेक्षा खोल आहे. त्यामुळे तुम्हाला जर काहीही वादवितंड करण्याचं जर करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. निश्चितच तुमचं समाधान करेन. चला पुढे जाऊया. सूक्ष्म ज्या गोष्टी आहेत त्या सूक्ष्मच गोष्टी त्यांचं चिंतन करून तेवढं होण्याचा प्रयत्न करणे, याला अणिमा सिद्धी म्हणतात, जी हनुमंताकडे होती. सिद्धी सहज प्राप्त नाही आहे हो, त्याला फार कष्ट करावे लागतात ते करण्यासाठी. पण तर अणिमा सिद्धीनं काय होतं? त्याचं लक्षण काय? शरीर लहान होय. शरीर छोटं होतं अणिमा सिद्धीमध्ये. हनी यू श्रंक्स द किड्स हा पिक्चर पाहिला आहे तुम्ही? त्याच्यामध्ये बघा तुम्ही तेच दाखवलं आहे त्यांनी. विज्ञान तुम्हाला ते तसं वाटतं, ते खूप मोठे पुढारलेले वाटतात. अजिबात नाही. दत्त महात्म्य वाचा, वेद वाचा, पुराण वाचा, आगमशास्त्र वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल आपण किती महान आहोत ते. चला पुढे जाऊ तिथे भरकटायला होईल. पुढे अणिमा सिद्धी. शरीर लहान होतं, जसे लंकेत हनुमान करी लहान स्वशरीर. लंकेतल्या हनुमानाने काय केलेलं? छोटं केलेलं आपलं शरीर. तसेच महत् पदार्थाचे चिंतन करी तयाचे, मोठे शरीर होई त्याचे, महिमा सिद्धीचे फळ आहे.
महान महान पदार्थांचं ज्या वेळेला चिंतन आपण करतो त्यावेळेला आपलं शरीर त्याप्रमाणे मोठं होतं, महिमा होते. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आता शरीर मोठं होईल की नाही हा प्रोसेस फार डीप आहे, पण त्याची महिमा गायली जाते. एखाद्या भक्ताची पण महिमा होते, ती सिद्धी प्राप्त आहे म्हणून महिमा होते. का? कारण त्याचं चिंतन मोठं आहे, त्याने दत्ताला स्मरलं आहे. दत्ताचं चिंतन केवढं अगाध आहे, तो अणूपेक्षाही सूक्ष्म आहे, रेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, पण तो विराट पण आहे. जो त्याचं चिंतन करतो त्याची ऑफकोर्स महिमा होणारच. दुसरं, महिमा सिद्धीचे हे फळ, जसे जड पदार्थाचे चिंतन करीतयाचे, पर्वत जड त्याचे, हो शरीर गरिमेचे फळ आहे. शरीर जड करतात. माहिती आहे, जे गजानन महाराजांचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यावेळेला एका 5व्या अध्यायात बहुतेक 5व्या अध्याय नाही, 3-4 अध्यायात किंवा त्याच्या पुढच्या कुठल्या तरी अध्यायात पाटील सूत जे असतात ते महाराजांना मारतात ऊस घेऊन, आणि महाराजांना उचलायचा प्रयत्न करतात. उचलू शकत नाही. का नाही उचलू शकत? गरिमा सिद्धी, जड केलं त्यांनी त्यांचं शरीर. हे काय? हे योगसिद्धी आहे. तर एक व्यक्ती मला भेटले होते, ते मला म्हणाले, नाही त्यांच्या भक्तांनीच त्यांच्याबद्दल काय काय लिहून ठेवलं. अरे पण तो भक्त तिथे प्रेझेंट होता, तू कुठे होतास प्रेझेंट? तू होतास का तिथे? नव्हता. तुला योग माहिती आहे का? नाही माहिती. पतंजली नाही माहिती. हठयोग तुम्हाला सिद्ध करता येत नाही. हठयोग सिद्ध कधीच होणार नाही. हठयोग सिद्ध होतच नाही कधी, तो मोडतो. त्यामुळे योग पण भरपूर आहे. त्यामुळे हे जे मोठे शहाणे आहेत त्यांनी वाचावं. म्हणून तर मी म्हणतं, ग्रंथांना गुरु करा ना. इकडे तिकडे कुठे भरकटताय? सेक्युलरिझममध्ये का पडताय? तुम्ही हिंदू आहात, तुम्ही सनातन आहात, त्याचं मार्ग आचरण करा ना. चला पुढे जाऊया. जाऊ दे, ते गोष्टीमध्ये वादच आहेत. ज्यांना वाचायचं नाही आहे त्यांना फक्त गायचं आहे अंधश्रद्धा आणि हे नाही ते. तुम्ही गा ना, अंधश्रद्धा पण आहेत, भोंदू पसवत आहेत, त्यांना पकडा, निश्चितच पकडा, पण तुम्ही आमच्या ग्रंथांची अवहेलना नाही करू शकत. चला पुढे जाऊया. किंवा इच्छी जे थोरपण पूज्याचे करिता चिंतन, तत्समाने ये पूज्यपण, हेही महिमा सिद्धी फळ. म्हणजे पूज्यांना तुम्ही पूजताय, जसं दत्त महाराजांना आपण पूजतोय, ऑफकोर्स ते आपली महिमा करणारच. हे पण एक सिद्धीच आहे. सर्वांचा जो गुरु जाणावा परमेश्वरू, तत्चिंतन होई सर्व गुरु, गरिमेचे फल हेही. आता सर्वांचा जो गुरु जाणावा परमेश्वरू, तत्चिंतनी होई सर्व गुरु, गरिमेचे हे फळ. म्हणजे आता अजून एक त्याच्यामध्ये डीप असा पार्ट आहे की जो ज्याचं चिंतन करतोय तत्समान तो व्यक्ती होतोय, आणि मग त्याच्याकडे लोक यायला लागत आहेत आणि तो गुरु बनतोय. म्हणजे कळलं का? दत्त महाराजांचं चिंतन जे करतात, स्वामींचं चिंतन जे करतात, तो स्वतः त्यांच्या स्वभावाचा बनतो, मग तोही गुरुस्वरूप बनतो आणि त्यामुळे त्याच्याकडे भक्त यायला सुरुवात करतात. हे पण गरिमा सिद्धीचंच फळ आहे. चला पुढे जाऊया. हे महिमा सिद्धीचं फळ आहे. सर्वांचा जो गुरु, ओके, हे पण सांगितलं, गरिमा सिद्धीचं फळ सांगितलं. जे लघु कापसासारखे तत्चिंतनी शरीर हो हलके, लघिमा फल हो हे ऐके, या 4 देहसिद्धी. आता लघिमा म्हणजे काय? आता तुम्ही ऐकलं असेल की कापरासारखं शरीर हलकं करतात आणि योगी पाण्यावरून चालतात. हे लघिमा सिद्धीचं फळ आहे. या देहाच्या सिद्धी आहेत, या देहाच्या सिद्धी आहेत. महाराज चालत होते, गजानन महाराज. जर तुम्ही ज्या वेळेला नर्मदेत बोट त्यांची बुडत होती त्यावेळेला महाराजांनी काय केलं? तेच केलं होतं. आणि ते पुढे मग गेले. स्वतः नर्मदा त्यांच्या दर्शनाला आली होती. चला पुढे. थोडा पदार्थ असून पाहिजे तितक्याला वाटून, न वावा पदार्थ सर्वथा न्यून, प्राकाम्य सिद्धीचे हे फल. आता बघा, कधी कधी काही घरी असतात ना, तिथे ना अन्न संपतच नाही, एवढंसं अन्न करतात पण ते उरतच जातं. प्राकाम्य सिद्धी आहे. न्यूनच पडत नाही घरामध्ये. त्या बघा तुम्ही, चांगलं घरामध्ये जे चिंतन होतं, ज्या घरामध्ये भजन होतं, ज्या घरामध्ये चांगल्या बुद्धीने वागतात लोक, त्यांच्याकडे कसलीच कमी पडत नाही. आपोआप प्राकाम्य सिद्धी प्राप्त झालेली असते. हे काही देवधर्म केल्याने नसते, दैवी गुणाने असते, त्यांच्यात गुणच चांगले असतात. चला. दूरच्या पदार्थास स्पर्श करणे किंवा दूरचा पदार्थ आणणे हे प्राप्तिसिद्धीने घडणे, चंद्राशिवे अंगुलीने की. म्हणजे काय? दूरच्या पदार्थाला स्पर्श न करता जवळ आणायचं, प्राप्तिसिद्धी.
प्राप्तिसिद्धी चंद्राशिवे अंगुलीने की. म्हणजे प्राप्तिसिद्धी म्हणजे कसं आहे, परमेश्वर प्राप्ती. आता आपण अनेक गाद्यांवर जातो, तिथे जाऊन आपण प्रश्न सोडवतो. का? त्याचं कारण आहे, त्यांना ते दैवत प्राप्त आहे. तुळजापुरातली आई भवानी ते भक्ताच्या घरी नांदायला आली. का? प्राप्त आहे, प्रेमाने प्राप्ती आहे ती. ते का कुठे तप करायला नाही गेले. भक्ती इथून हृदयातून प्रेमाने प्राप्त केलेली देवता. आणि म्हणून तुमची सगळी कामं होतात. माहितीच नाही लोकांना, उगाच बोंबा मारतात नावाने आराध्यांच्या. चला पुढे जाऊया. भूतभौतिकाचे ईशन घडे इच्छा मात्रे करून ईशित्व सिद्धीचे लक्षण ईश्वरपणा येत असे. आता भूत काय, भौतिक काय, पुढे काय घडणार आहे, इच्छा मात्र देवाला ध्यान लावून ते तुम्हाला सांगते. ईशित्व सिद्धी हे लक्षण आहे. ईश्वर बनतात ते स्वतः. त्यामुळे भक्त कमी समजू नका, शिष्यही कमी समजू नका. ईशित्व सिद्धी, ईश्वर प्राप्ती, स्वतःमध्ये भगवंत उतरवलाय त्यांनी. त्यामुळे ते ईशित्व सिद्धीचं लक्षण आहे. साधा भक्तही हे करू शकतो. त्याला काय मोठा देवारा उभारायची गरज नसते. माझ्याकडे फार मोठा देवारा नाही आहे, माझा देवारा एकदम छोटा आहे, पण होत आहेत गोष्टी. चला. भूत म्हणजे भूम्याधिक, मनुष्याधिक भौतिक, वश्य होती हे सकळिक, ही वशिता सिद्धी. आता मनुष्य तुमच्या भोवती गराडा घालायला लागले, वश केलंय. तुम्ही काही मंत्र नाही मारलाय त्याच्यासाठी, तो गुण निर्माण केलाय स्वतःच्या शरीरामध्ये. योगसिद्धी आहे ही, आणि ती वश झाले तुम्हाला. का? कारण ते भूम्याधिक आहे. ज्याचं आसन सिद्ध आहे त्याला सगळं सिद्ध आहे. का बोलतात? भूमीनं सिद्ध केलं. आसनावर तो योगी बसलाय, त्याने भूमीनं सिद्ध केलं. भूमीला सिद्ध केल्यामुळे तुम्ही मनुष्य हा भूमीचं स्वरूप आहे. वश केलं त्याने. त्याला काय मारायला नको आहे मंत्र. योग्याला मंत्र मारायची गरज नसते. इच्छा सिद्धी. चला पुढे. वाघा सिंहाचे वाहन, करी सर्पाचे भूषण, अग्नीचा तुरक होऊन दाखवी जाणं वशितेने. वाघ आणि सिंहाचं वाहन करतात, वाघावर बसतात, मोठ्या मोठ्या सिद्धी दाखवतात ना, वश करतात. साईबाबांकडे वाघ येऊन टेकत होते. का? योगसिद्धी. गजानन महाराजांनी घोडा शांत केला. का? योगसिद्धी. कुठली सिद्धी? वशित्व सिद्धी. चला. चाले उदकावरून, खेळे अग्निप्रवेश करून, राहे जडा चालवून, वशितेचे जाणं खेळे. उदकावरून चाललेत, वशित्व, पाण्याला सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं सांगते. जलतत्व तुमच्यामध्ये, जलाला कनेक्ट केलं, शरीर हलकं केलं, चालायला लागले. चला. ह्या अष्टमहासिद्धी 10 असती उपसिद्धी, या वायाचं उपाधी येथे बुद्धी न ठेवावी. पुन्हा दत्त महाराज काय सांगतायत, त्यांनी सांगितलं ह्या अष्टसिद्धी आहेत, या महासिद्धी आहेत. 10 अजून अष्टसिद्धी सांगितल्या मी आता तुम्हाला, अष्टसिद्धी सांगितल्या. ओके. पुन्हा सांगते कुठल्या आहेत अष्टसिद्धी. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राकाम्य, ईशिता, वशिता. ओके. या सगळ्या 8 सिद्धी सांगितलेल्या आहेत. पण ते काय आहेत? विघ्न आहे. तिथे बुद्धी ठेवू नका. उपाधी मिळणार, उपाधी मिळणार. मी का नाही चालवत गादी? त्याचं कारणच आहे, मला काय करायचं दुसऱ्याच्या याच्यामध्ये डोकावून आयुष्यात, आणि त्याला काहीतरी हे दाखवून. दत्त भेटला पाहिजे, हे माझं एम आहे. भेटला तर भेटेल या जन्मी, नाही भेटला तर पुढच्या जन्मी.